या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. एकीकडे अप्पी आणि अर्जुनचं लग्न होतं तर दुसरीकडे अमोलचा श्वास थांबतो. लग्न झाल्यानंतर अपर्णा आणि अर्जुन धावतच हॉस्पिटलमध्ये जाण्यासाठी निघतात तर दुसरीकडे डॉक्टर अमोलला शॉक ट्रीटमेंट देण्याचं ठरवतात. त्यानंतर जेव्हा अपर्णा आणि अर्जुन हॉस्पिटलमध्ये येतात तेव्हा ते घाबरतच सगळ्यांना काय झाले ते विचारतात. तर घरचे त्यांना शांत करत म्हणतात की ऑपरेशन अजून सुरू आहे, आपल्या अमोलला काही होणार नाही, तुम्ही काळजी करू नका. तर दुसरीकडे अमोलला शॉक ट्रीटमेंट देण्यात येत असते मात्र त्याचा काही उपयोग होत नाही. अमोलचा श्वास काही पुन्हा सुरू होत नाही. तर दुसरीकडे अपर्णा खूप घाबरलेली असते आणि सतत रडत असते. अर्जुन तिला समजावण्याचा धीर देण्याचा प्रयत्न करत असतो पण ती म्हणत असते की अर्जुन, आता जोपर्यंत आपल्या अमोलचं ऑपरेशन होत नाही तोपर्यंत मी काही बोलू शकणार नाही. दीपक तिच्यासाठी पाणी घेऊन येतो पण ती पाणीसुद्धा प्यायला तयार नसते. तितक्यात डॉक्टर आणि एक नर्स त्या ठिकाणी येतात. त्यांची खूप धावपळ सुरू असते. घरातील सगळेजण त्यांना काय झाले ते विचारू लागतात पण ते काही सांगत नाही आणि त्यामुळे घरातल्यांना तर अजूनच भीती वाटू लागते. तर डॉक्टर त्यांना समजावतात की प्लीज थोडे पेशन्स ठेवा, आता सगळं काही देवाच्या हातात आहे. त्यामुळे घरातल्यांच्या पायाखालची तर जणू जमीनच सरकते. अपर्णा तर पूर्णपणे खचूनच जाते. अर्जुनसुद्धा खूप रडत असतो. त्यामुळे बापू आणि कदम त्या दोघांना समजावण्याचा प्रयत्न करतात मात्र अर्जा रडतच म्हणत असतो की डोळ्यांसमोर ही सगळी परिस्थिती दिसत असताना सुद्धा मी याकडे कसं दुर्लक्ष करू, अजून किती दिवस स्वतःला आणि अप्पीला खोटा दिलासा देऊ. पण त्याचं ते बोलणं ऐकून कदम त्याच्यावर ओरडतात आणि सांगतात की अशी हार मानू नको आणि ते त्या दोघांना थोडंसं पाणी प्यायला सांगतात, शांत व्हायला सांगतात. मात्र अपर्णा म्हणते की आता जोपर्यंत माझा अमोल बरा होत नाही तोपर्यंत मी अन्न पाणी काही घेणार नाही. आणि तितक्यात डॉक्टर त्या ठिकाणी येतात. सगळेजण त्यांना रडतच काय झाले ते विचारू लागतात. तर डॉक्टर म्हणत असतात की ऑपरेशनच्या नंतर काही कॉम्प्लिकेशन्स आल्यात, आम्ही अमोलला शॉक ट्रीटमेंट देण्याचा सुद्धा प्रयत्न केला पण आय एम सॉरी. आणि ते ऐकून सगळेच जण पूर्णपणे खचून जातात आणि मोठमोठ्याने रडू लागतात. अपर्णा आणि अर्जुनला तर काय बोलावं काय करावं हे देखील सुचत नाही. आणि मग त्यानंतर अर्जुन सरळ अप्पीचा हात धरतो आणि तिला ऑपरेशन थिएटरमध्ये घेऊन जातो. तर दुसरीकडे आर्या आणि चिंचोके त्या संकल्पाला पोलीस स्टेशनमध्ये घेऊन येतात. चिंचोके त्याचे हातपाय बांधतो आणि त्याला मारायला सुरुवात करतो पण संकल्प हसतच म्हणत असतो की चिंचोके, उगाच माझ्या वाकड्यात शिरू नको, जर मी इथून बाहेर पडलो ना तर मग तुझं काही खरं नाही. पण चिंचोके म्हणत असतो की मी काय तुझ्या बापाचं खात नाही, कष्टाचं खातो, त्यामुळे तू मला धमक्या देऊ नको. तर आर्यासुद्धा म्हणत असते की चिंचोके, याला आपण आता इतक्या सहजासहजी सोडायचं नाही, याला अशी शिक्षा व्हायला हवी ना की याला जन्माची अद्दल घडेल. मात्र संकल्पावर या सगळ्याचा काही परिणाम होत नाही. उलट तो हसत असतो आणि त्याच दोघांवर हसत म्हणत असतो की तुमचा तो साहेब ना काही कामाचा नाही, एक नंबरचा मूर्ख माणूस आहे तो. आणि ते ऐकून ते दोघेही जण खूप चिडतात. चिंचोके तर संकल्पाला मारायलाच जातो पण आर्या त्याला अडवत म्हणते की तुम्ही कायदा हातात घेऊ नका, याला योग्य ती शिक्षा होणारच आहे. मात्र संकल्प हसतच म्हणतो की तुमचा कायद्याचा अभ्यास जरा कच्चा दिसतोय, कारण जो माणूस मानसिक रोगी आहे त्याला कायदा शिक्षा देत नाही. आता मी इथून ना पुन्हा त्या मेंटल हॉस्पिटलमध्ये जाणार आणि तिथून सुटलो ना की पुन्हा त्या अप्पी आणि अर्जाच्या आयुष्यात येणार. त्यांच्या आयुष्यातला एकही सुखाचा क्षण मी त्यांना उपभोगू देणार नाही. आणि ते ऐकून चिंचोके खूप चिडतो. तो म्हणत असतो की तुला आम्ही जिवंत सोडणार नाही. पण संकल्प म्हणत असतो की तुम्ही माझं काही वाकडं करू शकणार नाही. मी त्या अप्पी आणि अर्जाच्या एका पोराला तर मरणाच्या दारात पाठवलं आहे, जर त्यांनी दुसरं पोरग जन्माला घातलं ना तर त्याच्यावर सुद्धा हीच वेळ आणेल. आणि नाही घातलं ना तरी त्या दोघांना मी शांतपणे जगू देणार नाही. आणि ते ऐकून चिंचोके आणि आर्या तर खूपच चिडतात पण त्या क्षणी ते दोघेजण काही करू शकत नाही. मात्र संकल्प मोठमोठ्याने हसू लागतो. दुसरीकडे अमोल त्या ऑपरेशन बेडवर पडलेला असतो. अपर्णा आणि अर्जुन त्या ठिकाणी येतात. ते दोघेजण एकटक अमोलकडेच बघत असतात. त्यांना अमोलचं प्रत्येक वेळचं वाक्य न वाक्य आठवत असतं. आणि मग अर्जुन आणि अप्पी त्याला म्हणू लागतात की अमोल उठ बाळा, आता आपल्याला घरी जायचं आहे ना. आणि मग अर्जुन अप्पीला सांगतो की अप्पे, तू अमोलचे कपडे एका पिशवीमध्ये भर आणि दुसऱ्या पिशवीमध्ये फळं आणि औषधं घे, आता आपण घरी जाणार आहोत, आपला अमोल पूर्णपणे बरा झाला आहे. आणि त्यावर अप्पीसुद्धा म्हणते की हो अर्जुन, अमोलने आपल्याला प्रॉमिस केलं होता ना, म्हणजे तो नक्कीच पूर्णपणे आता बरा झालेला आहे. आणि मग ती म्हणू
लागते की अमोल बाळा उठ, आपल्याला घरी जायचे. बघ बाहेर सगळेजण वाट बघतायत. मात्र अमोल जागचा हालत नाही. पण तरीही अप्पी आणि अर्जुन काही भानावर येत नाही. अर्जुन म्हणत असतो की अमोल बाळा उठ, तुला माहिती आहे का बाहेर कोण आले? तुझे सगळे मित्र आले आहेत, त्यांना तुझ्यासोबत खेळायचे. मी त्यांना म्हणालो की मी लगेच जाऊन सिम्बाला घेऊन येतो. तर अपर्णासुद्धा रडतच म्हणत असते की अमोल बाळा उठणार रे, तू म्हणाला होतास ना की मा बाबा तुम्ही मला दिलेलं वचन पूर्ण करा, मी तुम्हाला दिलेलं वचन पूर्ण करेल. मग बघ आम्ही तुला दिलेलं वचन पूर्ण केलं आहे. आमच्या दोघांचं लग्न झालंय, आता तू सुद्धा तुझं वचन पूर्ण कर बरं. आणि मग ती मोठमोठ्याने अमोलच्या नावाने ओरडू लागते, त्याला उठवण्याचा प्रयत्न करू लागते. मात्र अमोल काहीच हालचाल करत नाही. हे बघून तिचा धीर खचतो आणि ती मोठमोठ्याने रडू लागते. मात्र अर्जुन अजूनही अमोलला म्हणत असतो की अमोल बाळा बघ तुझी माँ कशी रडते, तिला असं रडवणं योग्य नाही ना, उठ बरं आता पटकन. बाहेर तुझे मित्र आले आहेत, त्यांनी खूप मोठा बॉल आणलाय, तुला त्यांच्याशी खेळायचं आहे ना. आणि इतकंच नाही तर तुला बापू आणि कदम आपल्या आसगावमधल्या शेतात सुद्धा घेऊन जाणार आहे. मी त्यांना सांगितलंय की मी पटकन अमोलला तयार करून बाहेर घेऊन येतो. आणि तुला माहिती आहे का तुझ्या मोमाला एक नवीन रेसिपीचा व्हिडिओ बनवायचा आहे, तिलासुद्धा तुझी गरज लागणार आहे. आणि दीपक मामा तर आपल्या दोघांचा फोटो काढणार आहे. मी त्याला सांगितलं की आम्ही फक्त फोटो नाही काढणार तर एकत्र डान्ससुद्धा करणार. तुला ते गाणं आवडतं ना. आणि मग त्यानंतर अर्जुन ते गाणं गात रडतच नाचू लागतो. आणि अमोल काही हालचाल करत नाही. हे बघून शेवटी तो सुद्धा खचून जातो आणि मोठमोठ्याने रडू लागतो. अप्पी आणि अर्जुनला दोघांनाही सततच अमोलचं बोलणं आठवत असतं की मा बाबा मला काही होणार नाही, मी परत येणार. त्यानंतर अपर्णा म्हणू लागते की अर्जुन या सगळ्यात ना माझी चूक आहे, एक आई म्हणून मी कमी पडले. तर अर्जुन म्हणत असतो की नाही अप्पे, मी तुमच्या दोघांसोबत राहिलो नाही, माझी चूक आहे. आणि तो स्वतःच्याच कानाखाली मारून घेऊ लागतो. तर अपर्णा रडतच अमोलकडे जाते. ती अमोलला जवळ घेते आणि रडू लागते. तिला अमोलसोबत घालवलेला प्रत्येक क्षण आठवत असतो. आणि मग त्यानंतर अमोलच्या बोटांची हालचाल होते. आणि जेव्हा ही गोष्ट अप्पीच्या लक्षात येते तेव्हा तिला खूप आनंद होतो. ती मोठ्याने ओरडूनच अर्जुनला सांगते की अर्जुन हे बघ, आपल्या अमोलने बोटं हलवली. आणि ते ऐकून अर्जुनसुद्धा लगेच त्याचे डोळे पुसत त्या ठिकाणी येतो. अमोलचा श्वास पुन्हा सुरू झालेला असतो आणि ते बघून त्या दोघांचा आनंद अगदी गगनात मावेनासा होतो. आणि मग ते मोठमोठ्याने आवाज देत डॉक्टरांना त्या ठिकाणी बोलावून घेतात. डॉक्टर अमोलला चेक करतात आणि त्याचा पुन्हा श्वास सुरू झाला हे बघून ते म्हणतात की खरंच हा एक चमत्कार आहे. हे सगळं कशामुळे झालं माहीत नाही, पण आम्ही लगेच अमोलवर पुढचे उपचार सुरू करतो, तुम्ही प्लीज बाहेर जा. त्यामुळे अप्पी आणि अर्जुन हसतच बाहेर येतात. तर बाहेर सगळेजण त्यांना काय झाले ते विचारतात. ते दोघेजण रडत असताना सांगतात की अमोलचा श्वास पुन्हा सुरू झालाय, आपला अमोल परत आलाय. आणि ते ऐकून सगळ्यांचा आनंद जणू गगनात मावेनासा होतो. सगळेजण एकमेकांना मिठी मारून रडू लागतात. आणि मग त्यानंतर अर्जुनचं लक्ष गणपती बाप्पाच्या मूर्तीकडे जातं. तो लगेच गणपती बाप्पाच्या मूर्तीजवळ जातो आणि रडतच हात जोडतो. त्यानंतर अप्पीसुद्धा त्या ठिकाणी येते. ते दोघेजण रडतच बाप्पाची क्षमा मागतात आणि त्याचे आभारसुद्धा मानतात. अर्जुन म्हणत असतो की देवा तुझे हे उपकार मी आयुष्यभर विसरू शकणार नाही. आणि मग त्यानंतर ते दोघेजण डॉक्टरांच्या बाहेर येण्याची वाट बघू लागतात. तर दुसरीकडे ते ऑपरेशन करणारे डॉक्टर म्हणत असतात की या पूर्ण ऑपरेशनच्या दरम्यान या मुलाने खरंच मला खूप धक्के दिले. हा मुलगा खूप लढाऊ वृत्तीचा आहे आणि आता तो आउट ऑफ डेंजर आहे. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.